तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय. तिच्यासोबत काय करत होतास अविनाश असं विचारत बायकोने नवऱ्याला लॉजवर गर्लफ्रेंड सोबत रंगे हात पकडला आणि खेचून धुतलेला आहे. पती एका लॉजमध्ये आपल्या प्रियसी सोबत वेळ घालवत असताना त्याच्या पत्नीला खबर लागली आणि ती वडिलांसह त्या ठिकाणी पोहोचली. मंडळी, ही घटना आहे बेळगावमधली. बेळगावमध्ये पतीने केलेल्या कृत्याला पत्नीने रंगे हात पकडला. त्यानंतर पत्नी आणि तिच्या वडिलांनी पतीला फरफटत रस्त्यावर आणत चपलेने मारहाण केली. ही घटना बेळगावमध्ये घडली. सोशल मीडियावर हा किस्सा तुफान व्हायरल झाला. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं. अविनाश भोसले नावाचा संबंधित तरुण बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात राहतो. तो एका लॉजमध्ये आपल्या प्रियसीसोबत वेळ घालवत होता. याबाबत त्याच्या पत्नीला खबर मिळाली. पत्नीने तातडीने आपल्या वडिलांसोबत लॉजवर धाव घेतली. लॉजच्या खोलीचं दार उघडून त्यांनी अविनाशला बाहेर खेचून काढलं. पत्नीने तसेच अविनाशला लॉजमधून फरफटत बाहेर आणलं आणि रस्त्यावरच चपलेने मारहाण सुरू केली. चोप देतानाच ती त्याला दम देत होती. आपल्याला सोडून परस्त्रीसोबत का फिरतोयस याचा जाबही विचारत होती. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. चपलेचा मार चुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अनेक वेळा तिने चपलेने बदाडलेला. यावेळी पतीच्या अशा कृत्यामुळे पत्नीचे वडील यांनाही चांगला संताप आला आणि त्यांनी अशा पद्धतीने चोप दिला. अविनाश भोसले हा रोजंदारी करणारा कामगार आहे. मात्र त्याचे एका तरुणीशी सूत जुळला होता. अनैतिक संबंधांच्या नादात दोघे लॉजवर पोहोचले होते. पत्नीला याबाबत आधीपासूनच संशय होता आणि त्यामुळे तिने आपल्या वडिलांसोबत मिळून लॉजवर त्याला रंगे हात पकडण्याची ही योजना आखली. ही घटना घडली तेव्हा बस स्थानकाजवळ अनेक लोक जमले होते. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केला. चिक्कोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा तपास करतात. त्यांनी पत्नी आणि पती दोघांनाही चौकशीसाठी बोलवलं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय. तिच्यासोबत काय करत होतास अविनाश असं विचारत बायकोने नवऱ्याला लॉजवर गर्लफ्रेंड सोबत रंगे हात पकडला आणि खेचून धुतलेला आहे. पती एका लॉजमध्ये आपल्या प्रियसी सोबत वेळ घालवत असताना त्याच्या पत्नीला खबर लागली आणि ती वडिलांसह त्या ठिकाणी पोहोचली. मंडळी, ही घटना आहे बेळगावमधली. बेळगावमध्ये पतीने केलेल्या कृत्याला पत्नीने रंगे हात पकडला. त्यानंतर पत्नी आणि तिच्या वडिलांनी पतीला फरफटत रस्त्यावर आणत चपलेने मारहाण केली. ही घटना बेळगावमध्ये घडली. सोशल मीडियावर हा किस्सा तुफान व्हायरल झाला. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं. अविनाश भोसले नावाचा संबंधित तरुण बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात राहतो. तो एका लॉजमध्ये आपल्या प्रियसीसोबत वेळ घालवत होता. याबाबत त्याच्या पत्नीला खबर मिळाली. पत्नीने तातडीने आपल्या वडिलांसोबत लॉजवर धाव घेतली. लॉजच्या खोलीचं दार उघडून त्यांनी अविनाशला बाहेर खेचून काढलं. पत्नीने तसेच अविनाशला लॉजमधून फरफटत बाहेर आणलं आणि रस्त्यावरच चपलेने मारहाण सुरू केली. चोप देतानाच ती त्याला दम देत होती. आपल्याला सोडून परस्त्रीसोबत का फिरतोयस याचा जाबही विचारत होती. तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. चपलेचा मार चुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अनेक वेळा तिने चपलेने बदाडलेला. यावेळी पतीच्या अशा कृत्यामुळे पत्नीचे वडील यांनाही चांगला संताप आला आणि त्यांनी अशा पद्धतीने चोप दिला. अविनाश भोसले हा रोजंदारी करणारा कामगार आहे. मात्र त्याचे एका तरुणीशी सूत जुळला होता. अनैतिक संबंधांच्या नादात दोघे लॉजवर पोहोचले होते. पत्नीला याबाबत आधीपासूनच संशय होता आणि त्यामुळे तिने आपल्या वडिलांसोबत मिळून लॉजवर त्याला रंगे हात पकडण्याची ही योजना आखली. ही घटना घडली तेव्हा बस स्थानकाजवळ अनेक लोक जमले होते. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केला. चिक्कोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा तपास करतात. त्यांनी पत्नी आणि पती दोघांनाही चौकशीसाठी बोलवलेलं आहे.